नदीच्या रौद्ररूपाने हिरावला संसार, पुराच्या पाण्यात कार वाहून मायलेकीचा दुर्दैवी अंत। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दहेली येथे पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी रात्री दहेली येथील कट्टी-कुपटी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना अंधारामुळे पाण्याच्या खोलीचा व वेगाचा अंदाज न आल्याने कार पुराच्या प्रवाहात खेचली गेली। लोणीकडे परतणाऱ्या अविनाश खंडारे यांच्या कारमध्ये त्यांची पत्नी माधवी खंडारे, मोठी मुलगी प्राची आणि लहान मुलगी साची हे प्रवास करत होते। कार प्रवाहात वाहून जात असताना अविनाश यांनी जीवाच्या आकांताने झाडाचा आसरा घेतला आणि स्वतःचे प्राण वाचवले। मात्र त्यांच्या डोळ्यादेखत पत्नी आणि दोन्ही मुली पाण्यात अदृश्य झाल्या। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवली। अखेर शनिवारी रुई बोरी गोसावी परिसरात मायलेकींचे मृतदेह निष्पाप अवस्थेत आढळून आले। एका चुकीच्या अंदाजामुळे हसते खेळते कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले असून या दुर्दैवी घटनेमुळे दहेलीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, यवतमाळ।